राधानगरी आणि काळंबावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होतीये। राधानगरी धरण 51% तर काळंबावाडी धरणात 21.31% पाणीसाठा झालाय। दाजीपूरसह पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। तर दूधगंगा आणि भोगावती नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं नदी काठावरील ऊस शेती बुडाली आहे। राधानगरी धरण गेल्या आठवड्यात 32% भरलं होतं। आज 51% भरलं असून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। दाजीपूरसह राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून धरणातील पाणी पातळीत सातत्यानं वाढ होतीये। सध्या राधानगरी धरणाची पाणी पातळी 320.30 फूट इतकी असून धरणात 4.22 टीएमसी पाणीसाठा झालाय। मागील 24 तासात धरण परिसरात 176 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर 1 जून पासून आज अखेर 1241 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असली तरी सध्या धरणाच्या सर्व्हिस गेटमधून तसंच बीओटीद्वारे भोगावती नदीत कोणताही विसर्ग सुरू केलेला नाही। परिसरातील लहान मोठे ओढे आणि नाले प्रवाहित झाले असून पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे। पुढील काही दिवस पावसाची संततधार सुरू राहिल्यास धरणातील पाणी साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे काळंबावाडी धरणात 5.41 टीएमसी पाणी साठलं असून धरण 21.31% भरलंय। धरणाची एकूण साठवण क्षमता 27.43 टीएमसी आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 177 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आज अखेर एकूण 1700 मिलीमीटर पाऊस पडलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात दिवसेंदिवस वाढ होतीये।